अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नवीन मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणारा अवघा 8 वर्षाचा प्रतीक परशुराम नागरगोजे याने एका मिनिटात 240 रोप स्किपिंग जंप अर्थात दोरीवरील उड्या मारण्याचा रेकॉर्ड केल्यानं त्याची वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील भुरेवाडी हे मूळ गाव असलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात सध्याचा रहिवासी असलेला प्रतीक परशुराम नागरगोजे हा जामखेड येथील नवीन मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेतोय। अवघ्या 8 वर्षाच्या प्रतीकने एका मिनिटात 240 रोप स्किपिंग जंप मारण्याचे अर्थात दोरीवरील उड्या मारण्यात रेकॉर्ड केल्यामुळे जामखेड तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। उंची वाढवण्यासाठी प्रतीकची आई ज्योती नागरगोजे या प्रतीकला दोरीवरील उड्या मारायला लावत असत आणि त्याचा उड्या मारण्याचा वेग हळूहळू वाढू लागला। हे प्रतीकच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि त्यांनी प्रतीकला दिशा देण्याचा प्रयत्न केला। प्रतीक नागरगोजे याच्या कौशल्याची दखल घेऊन 4 मार्च 2017 रोजी एका मिनिटात 240 दोरीवरील उड्या मारून त्याच्या या कामगिरीची वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। तसेच लिम्का बुक, वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड, गिनीज रेकॉर्ड यातही नोंदणी केली आहे। सर्वप्रथम गुजरातचे जीनियस फाउंडेशन संचलित वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड बुकने ही दखल घेतली। ही नोंद www.worldindiarecords.com या वेबसाईटवरही पाहायला मिळते। हे यश संपादन करण्यासाठी प्रतीकला मुलाचं मार्गदर्शन हे त्याचे आई वडील, LICचे विकास अधिकारी विनायक गर्जे आणि लोकमान्य शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात मॅडम, वर्ग शिक्षक टेमकर सर, नागेश विद्यालयाचे हजारे सर, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांचं प्रतीकला मार्गदर्शन लाभलंय। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये त्याच्या कामगिरीची नोंद होण्यासाठी लोकमान्य संस्थांचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। ब्युरो रिपोर्ट, NTV न्यूज, जामखेड।